स्मृती वर्ष समारोह कार्यक्रमाला उपस्थित राहणार। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटण्याची शक्यता। तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची अमित शहांशी चर्चा होणार। लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। वोरा समितीचा अहवाल केंद्रीय गृह खात्याच्या रेकॉर्डवरून गायब झाल्याचा संशय। दाऊद राजकीय नेते अंडरवर्ल्ड यांच्या कनेक्शनबाबत तपास करण्यासाठी तत्कालीन गृह सचिव NN व्होरांच्या अध्यक्षतेखाली समिती झाली होती स्थापन। राजकीय नेते शरद पवारांविषयी माहिती गृह खात्याच्या रेकॉर्डवर नाही। माहिती अधिकार अर्जाला उत्तर देताना गृह खात्याकडून माहिती। गृह खात्याच्या रेकॉर्डवर अहवालच नाही या माहिती अधिकारातल्या उत्तराने सर्वांच्याच भुवया उंचावल्या। वोरा यांनी गृह खात्याच्या कार्यपद्धतीवर टिप्पणी करणार नाही असं म्हटलं। तर वोरा समितीच्या अहवालासंदर्भात गृह मंत्रालयाने उत्तर द्यावं, खासदार सुप्रिया सुळे यांचं आवाहन। 1999ला वाजपेयींचं सरकार एका मताने पडलं तेव्हा सत्ताधाऱ्यांचा एक खासदार मीच फोडलेला, शरद पवारांची कबुली। शेवटच्या 8 ते 10 मिनिटात सभागृहाबाहेर जाऊन सत्ताधाऱ्यांचं एक मत कमी केल्याचाही दावा। शरद पवार यांच्याशी काही मतभेद नाहीत, मात्र दिल्लीशी तडजोड करणाऱ्यांना पुरस्कार देण्यास आमचा विरोध, संजय राऊत यांचं वक्तव्य। राष्ट्रवादी प्रवक्ते सूरज चव्हाणांची दमानियांवर आरोपांची तोफ। धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या रिचार्जवाल्या ताईंच्या खात्यामध्ये 25 खोक्यांचा बॅलन्स। कुणाच्या माध्यमातून रिचार्ज झाला हे पुराव्यासह सांगू चव्हाणांची एक्सपोज। सूरज चव्हाणांच्या आरोपांनंतर अंजली दमानिया संतप्त। फडणवीस आणि अजित पवारांनी माझी बँक खाती तपासावी, मी भ्रष्ट असेल तर मला अन्यथा सूरज चव्हाणला शिक्षा द्यावी, दमानियांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंचा राजीनामा द्यायचा की नाही, घ्यायचा की नाही हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठरवावं, धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया। तर हत्या प्रकरणातील आरोपींना कधी पकडणार, धनंजय देशमुख यांचा सवाल। संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंना सह आरोपी करा, जरांगेंची फडणवीसांकडे मागणी। आरोपींना मदत करणारे सह आरोपी का नाहीत, जरांगेंचा सवाल। तर या प्रकरणातील बडा नेता म्हणजे धनंजय मुंडे असल्याचाही हल्लाबोल। मसाजोग ग्रामस्थ देशमुख कुटुंबाने उपोषणाला बसू नये, जरांगेंचं आवाहन। मात्र मसाजोग ग्रामस्थ देशमुख कुटुंब आंदोलन करण्यावर ठाम। 25 फेब्रुवारीपासून करणार अन्नत्याग आंदोलन। मुंबईत जमिनी खालून गेलेल्या केबल आणि पाईपलाईनसाठी कर आकारणी करा, राज ठाकरेंची मनपा आयुक्तांकडे मागणी। 42 युटिलिटींवर कर लावला तर 10,000 कोटी मिळतील, राज ठाकरेंचा सल्ला। लाडकी बहीण योजनेच्या नव्या निकषावर महिलांकडून नाराजी व्यक्त। योजना सुरू करण्यापूर्वी सरकारने अटी शर्ती का टाकल्या नाहीत, लाडक्या बहिणींचा सवाल। योजनेचा लाभ मिळणार म्हणून महायुती सरकारला मत दिल्याची ही प्रतिक्रिया। राज्यामध्ये 10वीच्या परीक्षांना सुरुवात। नाशिकात परीक्षा केंद्रावर पालकांची गर्दी। शालेय प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्याची धावपळ। जालन्यात 10वीचा मराठीचा पेपर फुटल्याची शक्यता। पेपर सुरू झाल्यावर काही वेळातच उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स समोर। जालन्याच्या बदनापूरमधला प्रकार। यवतमाळच्या महागावमध्ये पहिल्याच दिवशी 10वीचा पेपर फुटला। पेपरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल। शिक्षण विभागाकडून आणि महसूल विभागाकडून जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय महागाव आणि कोठारी इथल्या शाळेमध्ये चौकशी सुरू। जालन्यामध्ये परीक्षा केंद्राबाहेर तरुणांची हुल्लडबाजी। विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी गर्दी। तळणी गावातील जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रावरील प्रकार। कॉपीमुक्त महाराष्ट्र करण्याचा आमच्या सरकारचा मोठा संकल्प। संपूर्ण प्रकाराची चौकशी करत दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार। जालन्यात झालेल्या पेपरफुटीनंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया। जालन्यातील पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी होणार। जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची माहिती। संबंधित CSC केंद्राची शिक्षणाधिकारी आणि पोलिसांकडूनही पडताळणी सुरू। भाजप आमदार श्वेता महालेंना जीवे मारण्याची धमकी। पत्राद्वारे अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी। महाले या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महालेंना धमकीचं पत्र आल्याचं प्रकरण। भाजप कार्यकर्ते जय श्रीरामच्या घोषणा देत घुसले चिखली पोलीस स्थानकात। आरोपीला तात्काळ पकडून कारवाईची ही मागणी। चिखलीमध्ये श्वेता महालेंच्या कार्यकर्त्याचा पुणे नागपूर महामार्गावर रस्ता रोको। श्वेता महाले यांना धमकी देणाऱ्यांवर तात्काळ कारवाईच्या मागणीसाठी कार्यकर्ते आक्रमक। जालन्यामध्ये एसटीने 6 प्रवाशांना चिरडलं। अपघातात दोघांचा मृत्यू, 4 गंभीर जखमी। ब्रेक फेल झाल्यानं चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात। जालन्याच्या अंबड बस स्थानकावरची घटना। छावा चित्रपट पुन्हा एकदा वादात। गणोजी आणि कान्होजी राजे शिर्के यांची चित्रपटात बदनामी। राजे शिर्के घराण्याचा आरोप, तर छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी।
गोंदियाच्या देवरी विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार सहस्राम कोरोटे यांचा शिवसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. पटोलेंनी तिकीट कापून घात केला, कोरोटेंची शिवसेनेत प्रवेश केल्यावर नाना पटोलेंवर टीका, तर जहां नाना वहां कभी नहीं जाना असा हल्लाबोल. काही लोक धक्का पुरुष झाले आहेत, एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका, पक्षातल्या चांगल्या लोकांना धक्का मारून काढणाऱ्यांना जनता धक्का दिल्याशिवाय राहणार नाही, शिंदेंचं ठाकरेंवर हल्लाबोल. राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची पहिली बैठक, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बोलावली बैठक, संध्याकाळी देवगिरीवर बैठकीचं आयोजन. अजित पवार, सुनील तटकरे, भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे उपस्थित राहणार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्दचा आदेश विधानसभा अध्यक्ष कधी काढणार, विजय वडेट्टीवारांचा सवाल. सत्ता आहे म्हणून आम्ही करू तो न्याय आणि आम्ही देऊ तो दंड, ही सत्तेची मस्ती, वडेट्टीवारांचा हल्लाबोल. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शिक्षेला सत्र न्यायालयात आव्हान देणार, कोकाटेंकडून अपील करण्यासाठी अर्ज दाखल, अपील करण्यासाठी कोकाटेंना 30 दिवसांचा कालावधी. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं बंदुकीचं लायसन्स रद्द होण्याची शक्यता, कोकाटेंवर दाखल गुन्ह्यात बंदूक परवानाही रद्द होण्याची शक्यता, कामगारांना रोख पगार द्यावा लागत असल्यानं कोकाटेंनी घेतला होता परवाना. आरोप झाले तर मंत्र्यांनी जबाबदारी म्हणून राजीनामा द्यायला हवा, राज्यातील मंत्र्यांवर होणाऱ्या आरोपांवर बोलताना अण्णा हजारेंची नाव न घेता कोकाटे आणि मुंडेंबाबत प्रतिक्रिया. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आंबेडकरी समाज मंत्रालयाला घेराव घालणार, सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडेंच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी मुंबईत आंदोलन करणार, आंबेडकरी नेत्यांनी पत्रकार परिषद घेत केली घोषणा. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, अब्दुल सत्तार यांनी शासकीय अनुदान लाटल्याचा सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा आरोप, सत्तारांनी वाढीव अनुदान मंजूर नसताना अनुदान वाढवलं असाही आरोप. भाजप आमदार आपल्या भेटीला उपक्रम राबवणार, संजय केळकर, निरंजन डावखरे होणार सहभागी, गणेश नाईकांच्या जनता दरबार घोषणेनंतर ठाण्यामध्ये भाजपची आणखी एक मोठी घोषणा. मुरलीधर मोहोळांचे निकटवर्तीय देवेंद्र जोग यांना गुंड गजानन मारण्याच्या टोळीकडनं मारहाण, गाडीला धक्का का दिला म्हणत चौघांकडून मारहाण, या प्रकरणी 3 गुंडांना अटक, मारणेचा भाचा मात्र फरार. मोहोळ यांच्या स्टाफमधील काही कर्मचाऱ्यांवर हल्ला करून जखमी केलं जातं तर सर्वसामान्य जनतेचं काय, सुप्रिया सुळेंचा सवाल, मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालण्याचीही मागणी. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरण, मुख्य आरोपी हितेश मेहता, धर्मेश पेन आणि अभिमन्यू भोन यांना 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील संशयित आरोपीचा कथित व्हिडिओ समोर, झिशान अख्तर नावाच्या आरोपीने मी परदेशात पळून गेल्याचा व्हिडिओमध्ये दावा, आता माझ्या शत्रूंची खैर नाही, कथित व्हिडिओतनं धमकी. इंडियाज गॉट टॅलेंट प्रकरणी अभिनेत्री राखी सावंतला सायबर सेलचं समन्स, राखी सावंतला 27 फेब्रुवारीला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे आदेश. आणि या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये आम्ही इथेच थांबतो आहोत. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा. राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची पहिली बैठक, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बोलावली बैठक, संध्याकाळी देवगिरीवर बैठकीचं आयोजन. अजित पवार, सुनील तटकरे, भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे उपस्थित राहणार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्दचा आदेश विधानसभा अध्यक्ष कधी काढणार, विजय वडेट्टीवारांचा सवाल. सत्ता आहे म्हणून आम्ही करू तो न्याय आणि आम्ही देऊ तो दंड, ही सत्तेची मस्ती, वडेट्टीवारांचा हल्लाबोल. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शिक्षेला सत्र न्यायालयात आव्हान देणार, कोकाटेंकडून अपील करण्यासाठी अर्ज दाखल, अपील करण्यासाठी कोकाटेंना 30 दिवसांचा कालावधी. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं बंदुकीचं लायसन्स रद्द होण्याची शक्यता, कोकाटेंवर दाखल गुन्ह्यात बंदूक परवानाही रद्द होण्याची शक्यता, कामगारांना रोख पगार द्यावा लागत असल्यानं कोकाटेंनी घेतला होता परवाना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. नमस्कार, सुप्रभात. मी आकांक्षा जावडेकर आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा. या बुलेटिनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाइन्समधून.
दिल्लीत 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, शरद पवार फडणवीसांच्या हस्ते संमेलनाचं दीपप्रज्वलन. 98व्या मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधान मोदी, शरद पवार, मुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावर एकत्र. यावेळी मोदी आणि शरद पवारांमध्ये संवाद. फडणवीस साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे. मराठी सारस्वतांना माझा नमस्कार म्हणत 98व्या मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मराठीत भाषण. ज्ञानोबा तुकोबांच्या भाषेला राजधानी दिल्लीचं नमन. मोदींकडून मराठीचे गोडवे. पंतप्रधानांचं मराठी भाषेसाठी साहित्य संमेलनाला साजेसं भाषण. संजय राऊतांची प्रतिक्रिया. मोदींची भाषणं आवडत नाहीत असं नाही, मात्र एका पक्षाचे नेते म्हणून मोदींनी बोलू नये, राऊतांचं विधान. दिल्लीत 98व्या मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन. कार्यक्रमात घडलं राजकीय संस्कृतीचं दर्शन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांमध्ये मनमोकळ्या गप्पा, तर मोदींनी पवारांसाठी स्वतः पाण्याचा ग्लासही भरला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर. शहांच्या उपस्थितीत आज पश्चिम गृह विभागाची बैठक. आमदार सुरेश धस आज मस्साजोगला जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेणार. धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर झालेल्या टीकेनंतर धस पहिल्यांदा मस्साजोगला जाणार, तर परळीत महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची देखील धस भेट घेणार. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा नाही हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठरवावं. धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. तर हत्या प्रकरणातील आरोपींना कधी पकडणार, धनंजय देशमुखांचा सवाल. मार्मिक व्यंगचित्राच्या माध्यमातून सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यावर ठाकरेंच्या शिवसेनेची टीका. शिवसेना भवनाबाहेर लावण्यात आलं होतं पोस्टर. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करा. जरांगेंची फडणवीसांकडे मागणी. आरोपींना मदत करणारे सहआरोपी का नाहीत, जरांगेंचा सवाल. या प्रकरणातील बडा नेता म्हणजे धनंजय मुंडे असल्याचाही हल्लाबोल. मस्साजोग ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबाने उपोषणाला बसू नये, जरांगेंचं आवाहन. मात्र मस्साजोग ग्रामस्थ देशमुख कुटुंब आंदोलन करण्यावर ठाम. 25 फेब्रुवारीपासून करणार अन्नत्याग आंदोलन. सूरज चव्हाणांच्या आरोपानंतर अंजली दमानिया संतप्त. फडणवीस, अजित पवारांनी माझी बँक खाती तपासावी. मी भ्रष्ट असेल तर मला, अन्यथा सूरज चव्हाणांना शिक्षा द्यावी, दमानियांची प्रतिक्रिया. मुंबई महापालिकेसाठी महायुतीकडून फिल्डिंग सुरू. प्रधानमंत्री आवास योजना पालिकांना सक्तीची करा, तसंच मेट्रोच्या कामांना गती द्या, खासदार नरेश म्हस्केंची मागणी. काही लोक धक्का पुरुष झालेत. एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका. पक्षातील चांगल्या लोकांना धक्का मारून काढणाऱ्यांना जनता धक्का दिल्याशिवाय राहणार नाही, शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल. महाराष्ट्रामध्ये काही लोकांना जनतेने धक्का मारून घरी बसवलं. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना धक्का दिला त्यांना जनतेने धक्का दिला. उद्धव ठाकरेंनी केलेल्या धक्कापुरुषाच्या वक्तव्यावर शिंदेंची प्रतिक्रिया. गोंदियाच्या देवरी विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार सहस्राम कोरोटे यांचा शिवसेनेत प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश. पटोलेंनी तिकीट कापून घात केला. कोरोटेंची शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नाना पटोलेंवर टीका. तर जहां नाना वहां कभी नहीं जाना असा हल्लाबोल. उपराष्ट्रपती जगदीश धनखड आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला राहणार उपस्थित. बेळगावमध्ये मराठी बोलला नाही म्हणून 20 जणांकडून मारहाण. बस कंडक्टरचा आरोप. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल. कर्नाटकमधील चित्रदुर्गमध्ये एसटी महामंडळाच्या बस चालकाला मारहाण. कन्नड येत नसल्यानं मारहाण. बसला देखील फासलं काळं. लाडकी बहीण योजनेच्या नव्या निकषावरून महिलांकडून नाराजी व्यक्त. योजना सुरू करण्यापूर्वीच सरकारनं अटीशर्ती का टाकल्या नाहीत, लाडक्या बहिणींचा सवाल. योजनेचा लाभ मिळणार म्हणून महायुतीला मतं दिल्याची ही प्रतिक्रिया. पीओपीच्या गणेश मूर्तींवरील बंदी विरोधात मूर्तिकार एकवटले. राज्यातील मूर्तिकारांची पेणमध्ये बैठक. सरकारनं योग्य तो निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचाही इशारा.
जर मूर्तिकारांना प्रदूषण होतं हे माहितीये तर त्यांनी आता विचार करावा. पीओपी गणपती मूर्तीवर बंदी घातल्यानंतर राज ठाकरेंची भूमिका. पीओपी मूर्तींवर बंदी आणली तर अनेकांचं कुटुंब उद्ध्वस्त होतील. उद्धव ठाकरे गटनेत्या उपनेत्या किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया. सरकारने पीओपी मूर्तींवरील बंदीबाबत योग्य निर्णय घ्यावा, पेडणेकरांची मागणी. मुंबईतील जमिनीखालून गेलेल्या केबल आणि पाईपलाईनसाठी कर आकारणी करा. राज ठाकरेंची मनपा आयुक्तांकडे मागणी. 42 युटिलिटींवर कर लावला तर 10,000 कोटी मिळतील, ठाकरेंचा सल्ला. राष्ट्रवादीच्या बैठकीला छगन भुजबळ आणि धनंजय मुंडेंची अनुपस्थिती. भुजबळ एका लग्न समारंभामुळे तर धनंजय मुंडे आजारी असल्यामुळे बैठकीला अनुपस्थित राहिल्याची माहिती. खेळाच्या मैदानांचा वापर केवळ खेळासाठीच व्हावा. अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना. मुंबईतील ओव्हल, आझादसह क्रॉस मैदानातील भूखंडाचा भाडेपट्टा करार नूतनीकरणासाठी नवीन धोरण तयार करण्याचेही दादांचे निर्देश. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्दचा आदेश. विधानसभा अध्यक्ष कधी काढणार? विजय वडेट्टीवारांचा सवाल. सत्ता आहे म्हणून आम्ही करू तो न्याय आणि आम्ही देऊ तो दंड, ही सत्तेची मस्ती. वडेट्टीवारांचा हल्लाबोल. विरोधकांचं आता राजीनामा मागणं इतकंच काम राहिलंय. माणिकराव कोकाटेंची विरोधकांवर टीका. तर सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार, 2 दिवसात निर्णय घेणार, कोकाटेंची प्रतिक्रिया. भास्कर जाधव सिनियर असताना सुद्धा विरोधी पक्षनेते पदासाठी उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंचं नाव दिलं. म्हणजे भास्कर जाधवांना सतरंजाच उचलायच्या आहेत. नितेश राणेंची भास्कर जाधवांना कोपरखळी. कोस्टल रोडवर तडे किंवा खड्डे पडले नाहीत. मुंबई महापालिकेचं स्पष्टीकरण. कोस्टल रोड वाहतुकीसाठी सुरक्षित असून अफवांवर विश्वास ठेवू नये, पालिकेचं नागरिकांना आवाहन. कोस्टल रोडवर पडलेल्या भेगांबद्दल महापालिका आयुक्तांशी चर्चा केल्याची एकनाथ शिंदेंची माध्यमांना माहिती. या प्रकरणात स्वतः लक्ष घालणार असल्याचंही शिंदेंचं वक्तव्य. विंधे आणि त्यांचे लाडके कंत्राटदार केवळ रस्त्यावरचा मलिदा खाण्यात पटाईत. कोस्टल रोडवरचे तडे आणि पॅचवर्क वरून आदित्य ठाकरेंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघात. कोस्टल रोडवर कोट्यावधी रुपये खर्चून आता ठिगळं लावली जात आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची सरकारवर टीका. ज्याप्रमाणे राजकारण बदललं त्याच पद्धतीनं कोस्टल रोडचं सुद्धा राजकारण बदललं. लाडका कॉन्ट्रॅक्टर जिंकला. मुंबई पालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांची टीका. जालन्यामध्ये 10वीचा मराठीचा पेपर फुटल्याची शक्यता. पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स समोर. जालन्याच्या बदामपूरमधील प्रकार. यवतमाळच्या महागावमध्येही पहिल्याच दिवशी 10वीचा पेपर फुटला. पेपरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल. शिक्षण विभागाकडून आणि महसूल विभागाकडून चौकशी सुरू. कॉपीमुक्त महाराष्ट्र करण्याचा महायुती सरकारचा संकल्प. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार. जालन्यात झालेल्या पेपरफुटीनंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया. परीक्षा केंद्र रद्द करून कठोर कारवाई करणार. जालना आणि यवतमाळमधील 10वीच्या पेपरफुटीच्या प्रकरणावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया. कॉपी बहाद्दर हे मंत्र्यांपेक्षा तरबेज. ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊतांची 10वीच्या पेपरमधील कॉपीच्या प्रकरणावर टोलेबाजी. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. दिल्लीमध्ये 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन. शरद पवार फडणवीसांच्या हस्ते संमेलनाचं दीप प्रज्वलन. मराठी साहित्य संमेलनामध्ये पंतप्रधान मोदी, शरद पवार, मुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावर. यावेळी मोदी आणि शरद पवारांमध्ये संवाद. फडणवीस साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या पुणे दौऱ्यावर. जनता बँकेच्या हीरक जयंती वर्ष समारोह कार्यक्रमाला उपस्थित राहणार. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटण्याची शक्यता. तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची अमित शहांशी चर्चा होणार. लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. वोरा समितीचा अहवाल केंद्रीय गृह खात्याच्या रेकॉर्डवरून गायब झाल्याचा संशय. दाऊद राजकीय नेते अंडरवर्ल्ड यांच्या कनेक्शनबाबत तपास करण्यासाठी तत्कालीन गृह सचिव NN व्होरांच्या अध्यक्षतेखाली समिती झाली होती स्थापन. राजकीय नेते शरद पवारांविषयी माहिती गृह खात्याच्या रेकॉर्डवर नाही. माहिती अधिकार अर्जाला उत्तर देताना गृह खात्याकडून माहिती. गृह खात्याच्या रेकॉर्डवर अहवालच नाही या माहिती अधिकारातल्या उत्तराने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. व्होरा यांनी गृह खात्याच्या कार्यपद्धतीवर टिप्पणी करणार नाही असं म्हटलं. तर व्होरा समितीच्या अहवालासंदर्भात गृह मंत्रालयाने उत्तर द्यावं, खासदार सुप्रिया सुळे यांचं आवाहन. 1999ला वाजपेयींचं सरकार एका मताने पडलं तेव्हा सत्ताधाऱ्यांचा एक खासदार मीच फोडलेला. शरद पवारांची कबुली. शेवटच्या 8 ते 10 मिनिटात सभागृहाबाहेर जाऊन सत्ताधाऱ्यांचं एक मत कमी केल्याचाही दावा. शरद पवार यांच्याशी काही मतभेद नाहीत, मात्र दिल्लीशी तडजोड करणाऱ्यांना पुरस्कार देण्यास आमचा विरोध. संजय राऊत यांचं वक्तव्य. राष्ट्रवादी प्रवक्ते सूरज चव्हाणांची दमानियांवर आरोपांची तोफ. धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या रिचार्जवाल्या ताईंच्या खात्यामध्ये 25 खोक्यांचा बॅलन्स. कुणाच्या माध्यमातून रिचार्ज झाला हे पुराव्यासह सांगू. चव्हाणांची एक्सपोज. सूरज चव्हाणांच्या आरोपांनंतर अंजली दमानिया संतप्त. फडणवीस आणि अजित पवारांनी माझी बँक खाती तपासावी. मी भ्रष्ट असेल तर मला अन्यथा सूरज चव्हाणला शिक्षा द्यावी. दमानियांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंचा राजीनामा द्यायचा की नाही, घ्यायचा की नाही हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठरवावं. धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया. तर हत्या प्रकरणातील आरोपींना कधी पकडणार, धनंजय देशमुख यांचा सवाल. संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंची फडणवीसांकडे मागणी. आरोपींना मदत करणारे सहआरोपी का नाहीत, जरांगेंचा सवाल. तर या प्रकरणातील बडा नेता म्हणजे धनंजय मुंडे असल्याचाही हल्लाबोल. मसाजो ग्रामस्थ देशमुख कुटुंबाने उपोषणाला बसू नये, जरांगेंचं आवाहन. मात्र मसाजो ग्रामस्थ देशमुख कुटुंब आंदोलन करण्यावर ठाम. 25 फेब्रुवारीपासून करणार अन्नत्याग आंदोलन. मुंबईत जमिनी खालून गेलेल्या केबल आणि पाईपलाईनसाठी कर आकारणी करा, राज ठाकरेंची मनपा आयुक्तांकडे मागणी. 42 युटिलिटींवर कर लावला तर 10,000 कोटी मिळतील, राज ठाकरेंचा सल्ला. लाडकी बहीण योजनेच्या नव्या निकषावर महिलांकडून नाराजी व्यक्त. योजना सुरू करण्यापूर्वी सरकारने अटी शर्ती का टाकल्या नाहीत, लाडक्या बहिणींचा सवाल. योजनेचा लाभ मिळणार म्हणून महायुती सरकारला मत दिल्याची ही प्रतिक्रिया. राज्यामध्ये 10वीच्या परीक्षांना सुरुवात. नाशकात परीक्षा केंद्रावर पालकांची गर्दी. शालेय प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्याची धावपळ. जालन्यात 10वीचा मराठीचा पेपर फुटल्याची शक्यता. पेपर सुरू झाल्यावर काही वेळातच उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स समोर. जालन्याच्या बदनापूरमधला प्रकार. यवतमाळच्या महागावमध्ये पहिल्याच दिवशी 10वीचा पेपर फुटला. पेपरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल. शिक्षण विभागाकडनं आणि महसूल विभागाकडनं जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय महागाव आणि कोठारी इथल्या शाळेमध्ये चौकशी सुरू. जालन्यामध्ये परीक्षा केंद्राबाहेर तरुणांची हुल्लडबाजी. विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी गर्दी. तळणी गावातील जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रावरील प्रकार. कॉपीमुक्त महाराष्ट्र करण्याचा आमच्या सरकारचा मोठा संकल्प. संपूर्ण प्रकाराची चौकशी करत दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार. जालन्यात झालेल्या पेपरफुटीनंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया. जालन्यातील पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी होणार. जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची माहिती. संबंधित CSC केंद्राची शिक्षणाधिकारी आणि पोलिसांकडूनही पडताळणी सुरू. भाजप आमदार श्वेता महालेंना जीवे मारण्याची धमकी. पत्राद्वारे अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी. महाले या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महालेंना धमकीचं पत्र आल्याचं प्रकरण. भाजप कार्यकर्ते जय श्रीरामच्या घोषणा देत घुसले चिखली पोलीस स्थानकात. आरोपीला तात्काळ पकडून कारवाईची ही मागणी. चिखलीमध्ये श्वेता महालेंच्या कार्यकर्त्याचा पुणे नागपूर महामार्गावर रस्ता रोको. श्वेता महाले यांना धमकी देणाऱ्यांवर तात्काळ कारवाईची या मागणीसाठी कार्यकर्ते आक्रमक. जालन्यामध्ये एसटीने 6 प्रवाशांना चिरडलं. अपघातात दोघांचा मृत्यू, 4 गंभीर जखमी. ब्रेक फेल झाल्यानं चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. जालन्याच्या अंबड बस स्थानकावरची घटना. छावा चित्रपट पुन्हा एकदा वादात. गणोजी आणि कान्होजी राजे शिर्के यांची चित्रपटात बदनामी. राजे शिर्के घराण्याचा आरोप.
तर छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. गोंदियाच्या देवरी विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार सहस्राम कोरोटे यांचा शिवसेनेत प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. पटोलेंनी तिकीट कापून घात केला. कोरोटेंची शिवसेनेत प्रवेश केल्यावर नाना पटोलेंवर टीका. तर जहां नाना वहा कभी नहीं जाना असा हल्लाबोल. काही लोक धक्का पुरुष झाले आहेत. एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका. पक्षातल्या चांगल्या लोकांना धक्का मारून काढणाऱ्यांना जनता धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. शिंदेंचं ठाकरेंवर हल्लाबोल. एबीपी माझा.